नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात। एक्झाम पॉइंट या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। मी तुम्हाला रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान या विषयाचे प्रश्न सांगणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कराल आणि 100% हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत। तर चला तर मग आज बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1 आहे, किडनी स्टोन हे ... पासून बनलेले असतात। तर बघा त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे 4। अ कॅल्शियम ऑक्सलेट, बी पोटॅशियम क्लोराईड, सी ॲल्युमिनियम नायट्रेट आणि डी सोडियम बायकार्बोनेट। तर याचे बरोबर उत्तर आहे कॅल्शियम ऑक्सलेट। किडनी स्टोनमुळे खूप जास्त त्रास होत असतो, त्यामध्ये खूप जास्त पाणी पिणे हे खूप महत्त्वाचे असते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, ज्या लाटा त्यांच्या प्रसारासाठी कोणत्याही भौतिक माध्यमाची आवश्यकता नसतात त्या म्हणजे रिकामी जागा। तर यामध्ये पर्याय क्रमांक अ पदार्थाच्या लाटा, ब यांत्रिक लाटा, क लवचिक लाटा आणि ड विद्युत चुंबकीय लाटा। तर याचे बरोबर उत्तर आहे ड विद्युत चुंबकीय लाटा। यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, कोणत्या रासायनिक संयुगाला पर्ल ॲश म्हणतात। तर यामध्ये पर्याय अ आहे पोटॅशियम क्लोराईड, ब पोटॅशियम ब्रोमाइड, क पोटॅशियम सल्फेट आणि ड पोटॅशियम कार्बोनेट। तर याचे बरोबर उत्तर आहे पोटॅशियम कार्बोनेट ड। तर बघा पोटॅशियम कार्बोनेट हे एक खनिज आहे, ते आपल्या शरीरामध्ये बरेच महत्त्वाचे कार्य निभवत असतात। जसे की उदाहरणार्थ तांत्रिक आवेगांचा प्रमाण जो आहे किंवा संयुगांचे संकुचन करणे किंवा स्नायूंचे संकुचन करणे, शरीरातील द्रव संतुलित ठेवणे, हे सगळे कार्य पोटॅशियम कार्बोनेटचे आपल्या शरीरामध्ये आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, यंगच्या लवचिकतेच्या मापांकाचे SI एकक काय आहे। तर अ आहे ओम, ब हेनरी, क पास्कल आणि ड हर्ट्ज। तर याचे बरोबर उत्तर आहे क पास्कल। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्यामध्ये चांदी नाही किंवा कशामध्ये चांदी नाही। तर पर्याय क्रमांक अ आहे जर्मन चांदी, बी हॉर्न चांदी, क लाल चांदी आणि ड चंद्र कास्टिक। तर याचे बरोबर उत्तर आहे अ जर्मन चांदी। प्रश्न क्रमांक 6, अणुभट्ट्यांमध्ये ग्रेफाइटचा वापर रिकामी जागा म्हणून केला जातो। तर पर्याय अ वंगण, ब इंधन, क नियंत्रक, ड वरील सर्व। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क नियंत्रक। अणुभट्ट्यांमध्ये ग्रेफाइटचा वापर हा नियंत्रक म्हणून केला जातो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता विषारू वायू सोडण्यात आला होता। तर यामध्ये पर्याय अ आहे मिथाइल आयसोसायनाइड, ब नायट्रस ऑक्साईड, क मिथाइल आयसोसायनेट आणि ड सायनोजेन। तर बघा पर्याय क्रमांक अ मध्ये आयसोसायनाइड सांगितलेला आहे आणि पर्याय क्रमांक क मध्ये आयसोसायनेट सांगितलेला आहे। तर यामध्ये पर्याय क्रमांक क हे बरोबर उत्तर आहे मिथाइल आयसोसायनेट। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, कॅडमियम प्रदूषणाचा संबंध रिकामी जागा। तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे मिनामाटा रोग, ब काळ्या पायाचा रोग, क डिस्लेक्सिया आणि ड इताई। तर याचे बरोबर उत्तर आहे कॅल्शियम प्रदूषणाचा संबंध हा इताईशी आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, खडूचे रासायनिक नाव काय आहे। तर यामध्ये पर्याय अ आहे कॅल्शियम सल्फेट, ब कॅल्शियम नायट्रेट, क कॅल्शियम फॉस्फाइड आणि ड कॅल्शियम कार्बोनेट। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड कॅल्शियम कार्बोनेट। प्रश्न क्रमांक 10, वनस्पती कोणत्या प्रक्रियेद्वारे प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात। तर यामध्ये पर्याय अ आहे श्वसन, ब प्रकाश संश्लेषण, क बाष्पोत्सर्जन आणि ड किण्वन। तर श्वसनमध्ये तर कार्बन डायऑक्साईड घेत असतात वनस्पती आणि प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये सूर्याची ऊर्जा तसेच हवेतील कार्बन डायऑक्साईड घेऊन हे जे वनस्पती असतात स्वतःचे अन्न स्वतः बनवत असतात। म्हणून याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब प्रकाश संश्लेषण। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, लाल ग्रह म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो। तर यामध्ये पर्याय क्रमांक अ शुक्र, ब मंगळ, क गुरु आणि ड शनी। तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मंगळ।
मंगळाला लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. शुद्ध पाण्याचे pH मूल्य किती असते? तर यामध्ये पर्याय अ आहे 5, ब 7, क 9 आणि ड 10. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 7. 7च्या वर जर व्हॅल्यू गेली 8, 9, 10 तर ते बेस होत असतात आणि 7च्या खाली जर व्हॅल्यू असेल 2, 1, 3, 4, 5 तर ते ॲसिड्स असतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. कोणते बल ग्रहांना सूर्याभोवती कक्षेत ठेवतात? तर यामध्ये पर्याय अ आहे गुरुत्वाकर्षण बल, ब चुंबकीय बल, क विद्युत स्थिर बल आणि ड अणुबल बल. तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच गुरुत्वाकर्षण बल हेच ग्रहांना सूर्याभोवती सूर्याच्या कक्षेत ठेवत असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक अ गुरुत्वाकर्षण बल हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. घटकाचे गुणधर्म जपून ठेवणारा पदार्थाचा सर्वात लहान एकक कोणता? तर घटकाचे गुणधर्म जपून ठेवण्यासाठी सर्वात लहान एकक म्हणजे अणू आहे. तर बघा यामध्ये पर्याय अ रेणू दिलेला आहे, ब अणू, क प्रोटॉन आणि ड इलेक्ट्रॉन. तर अणू हा सगळ्यात छोटा एकक आहे, म्हणूनच पर्याय क्रमांक ब बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 15. मानवी श्वसन संस्थेत कार्य काय आहे किंवा मानवी श्वसन संस्थेचे कार्य काय आहे? तर मानवी श्वसन संस्थेमध्ये आपण ऑक्सिजन आतमध्ये घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेणे व ते रक्तामध्ये मिसळवणे हे मानवी श्वसन संस्थेचे महत्त्वाचे कार्य आहे. तर यामध्ये पर्याय दिलेला आहे अ रक्तातील ऑक्सिजनची वाहतूक, ब अन्नाचे पचन, क शरीरात रक्तपंप करणे, ड टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन. तर आपली श्वसन संस्था हे आपल्या शरीरात रक्तातील ऑक्सिजनची वाहतूक करण्याचे काम करत असतात, म्हणूनच पर्याय क्रमांक अ हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16. द्रव अवस्थेतून न जाता घन पदार्थांचे थेट वायूंमध्ये रूपांतर कोणत्या प्रक्रियेत होते? तर बघा पर्याय क्रमांक अ बाष्पीभवन, ब उदात्तीकरण, क संघनन आणि ड वितळणे. तर याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे ब उदात्तीकरण. म्हणून पर्याय क्रमांक ब उदात्तीकरण हे बरोबर उत्तर आहे. तर प्रश्न क्रमांक 17. मज्जासंस्थेचे मुख्य कार्य काय आहे? मज्जासंस्था म्हणजे आपल्या ब्रेनची संस्था जी म्हणू आपण. त्याचे महत्त्वाचे कार्य आहे आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवणे आणि आपल्या शरीराच्या ज्या काही क्रिया आहे त्या करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करणे किंवा आपल्याला मदत करणे. तर बघा यामध्ये पर्याय क्रमांक अ दिलेला आहे शरीराचे तापमान नियंत्रित करणे, ब स्नायूंची हालचाल, क शरीराच्या क्रियाकलापांचे नियंत्रण आणि समन्वय आणि ड अन्नाचे पचन. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क शरीराच्या क्रियाकलापांचे नियंत्रण आणि समन्वय साधणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू आहे? हरितगृह वायू म्हणजे जो आपल्याला झाडांना अन्न बनवण्यासाठी मदत करतो. तर सगळ्यांनाच माहिती आहे कार्बन डायऑक्साईडच झाडांना आवश्यक असतो. तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे ऑक्सिजन, ब कार्बन डायऑक्साईड, क नायट्रोजन आणि ड हायड्रोजन. तर बरोबर उत्तर आहे ब कार्बन डायऑक्साईड. कारण कार्बन डायऑक्साईड घेऊन झाडे स्वतःच्यांना स्वतः बनवत असतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. कोणत्या प्रक्रियेमध्ये गेमेट्सचा सहभाग नसताना एक पालकाच्या शरीरातील पेशींपासून नवीन व्यक्तींची निर्मिती होते? बघा गॅमेट्स म्हणजे काय तर तुम्हाला माहिती असेल. त्यामध्ये लैंगिक प्रजनन होत असतात. तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे लैंगिक पुनरुत्पादन, ब अलैंगिक पुनरुत्पादन, क निषेचन आणि ड अर्धसूत्र. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे ब अलैंगिक पुनरुत्पादन. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गॅमेट्सचा सहभाग नसतो, तरीही एकच पालक दुसऱ्या सारख्याच एका व्यक्तीची निर्मिती करू शकतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. विद्युत प्रवाहाचे SI एकक काय आहे? तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे वॅट, ब ओम, क ॲम्पियर आणि ड व्होल्ट. तर याचे बरोबर उत्तर आहे क ॲम्पियर. विद्युत प्रवाहाचे SI एकक ॲम्पियर हे आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21 आहे
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21. वनस्पतीचा कोणता भाग बाष्पोत्सर्जनासाठी प्रक्रिया करतो? बाष्पोत्सर्जनासाठी महत्त्वाचे हे पानेच असतात, सगळ्यांना माहिती आहे. तर बघा, यामध्ये पर्याय अ दिलेला आहे पाने, ब मुळे, क खोड, ड फुले. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पाने. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22. मानवी शरीरात मूत्रपिंडांचे मुख्य कार्य काय आहे? आपल्या किडनीचे महत्त्वाचे कार्य काय आहे? तर आपल्या किडनीचे महत्त्वाचे कार्य आहे रक्त गाळणे व त्या रक्तामध्ये जो काही कचरा आहे तो काढून टाकणे व युरिनला सेपरेट करणे, हे महत्त्वाचे कार्य आपले मूत्रपिंड करत असतो. तर बघा, यामध्ये पर्याय अ दिलेला आहे रक्तातील साखरेचे नियमन, ब रक्ताचे गाळणे आणि कचरा काढून टाकणे, क पाचक एन्झाईमचे उत्पादन आणि ड शरीराच्या तापमानाचे नियमन. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब रक्ताचे गाळणे आणि कचरा काढून टाकणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23. आंतरराष्ट्रीय एकक प्रणाली SI मध्ये बल मोजण्याचे एकक काय आहे? तर आंतरराष्ट्रीय एकक प्रणाली SI मध्ये बल मोजण्याचे एकक हे न्यूटन आहे. तर यामध्ये बघा पर्याय ए न्यूटन, बी जूल, सी वॅट आणि डी किलोग्रॅम. तर पर्याय ए न्यूटन हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या प्रकाशाचा प्राथमिक रंग नाही? तर यामध्ये पर्याय क्रमांक अ आहे लाल, ब निळा, क पिवळा आणि ड हिरवा. तर महत्त्वाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ड हिरवा, म्हणजे हा प्रकाशाचा प्राथमिक रंग नाही. बाकी सगळे जे काही आहे लाल, निळा आणि पिवळा हे सगळे रंग जे आहे हे प्रकाशाचे प्राथमिक रंग मानले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. पृथ्वीच्या वातावरणात सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या वायूची आहे? पर्याय अ आहे ऑक्सिजन, ब नायट्रोजन, क कार्बन डायऑक्साईड आणि ड हायड्रोजन. तुम्हाला माहिती आहे नायट्रोजन हे सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्या हवेमध्ये आढळतात किंवा हा वायू हा सगळ्यात जास्त पृथ्वीच्या वातावरणामध्ये आढळतो. हा 78% नायट्रोजन आपल्या वातावरणामध्ये आहे. म्हणूनच पर्याय क्रमांक ब नायट्रोजन हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26. पचन संस्थेतील अमायलेज या एन्झाईमचे मुख्य कार्य काय आहे? तर पचन संस्थेमध्ये अमायलेज हा एक एन्झाईम असतो. तर त्याचे काही कार्य आहेत बघा. तर यामध्ये पर्याय दिलेला आहे अ प्रथिने विघटित करणे, ब चरबी विघटित करणे, क कार्बोहायड्रेट्स विघटित करणे, ड पित्त निर्मितीमध्ये मदत करणे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क कार्बोहायड्रेट्स विघटित करणे. जे काही आपण अन्नातून कार्बोहायड्रेट्स वगैरे घेत असतो यांचे विघटन करण्याचे काम हे अमायलेज एन्झाईम हे आपल्या पचन संस्थेमध्ये करत असतात. नंतरचा प्रश्न आहे 27. खालीलपैकी कोणते रासायनिक बदलाचे वैशिष्ट्य आहे? रासायनिक बदल म्हणजेच केमिकल चेंजेस. तर बघा पर्याय अ स्थितीत बदल, ब उलट करता येणारी प्रक्रिया, क नवीन पदार्थांची निर्मिती, ड आकारात बदल. आकारात बदल म्हणजे काय तर फिजिकल चेंजेस म्हणून, स्थितीत बदल म्हणजे काय तर फिजिकल चेंजेस म्हणून. तर बघा आता उलट करता येणारी प्रक्रिया म्हणजे सुद्धा फिजिकल चेंजेस होतात. तर याचे बरोबर उत्तर आहे क नवीन पदार्थाची निर्मिती. जर आपण याचे एक एक्झाम्पल घेतो म्हटलं तर दुधाचे दह्यात रूपांतर होणे. दुधाचे दह्यात रूपांतर झाल्यानंतर त्यामध्ये एक लॅक्टोबॅसिला नावाचा बॅक्टेरिया असतो आणि तो दुधाचे दह्यात रूपांतर होणे म्हणजे शुगरचं सुक्रोज म्हणजे कन्व्हर्शन करणे, शुगरचं लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी हा लॅक्टोबॅसिला मदत करत असतो. तर एकदा दुधाचे दही बनले तर परत दह्याचे आपण दूध बनवू शकत नाही. यालाच केमिकल चेंजेस असे म्हणतात. म्हणजेच नवीन पदार्थ निर्मित होतो पण परत त्या पदार्थापासून आपण पूर्वी जो पदार्थ होता तो घेऊ शकत नाही. यालाच केमिकल चेंजेस असे म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक क नवीन पदार्थाची निर्मिती हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणते संयोग प्रामुख्याने हँड सॅनिटायझरमध्ये वापरले जातात? तर यामध्ये पर्याय अ आहे अल्डिहाइड, ब ॲसिटिक आम्ल, क अल्कोहोल आणि ड केटोन. तर आपल्याला कोविडच्या वेळेस सगळ्यांना सॅनिटायझर वापरायची सवय लागलीच होती.
तर सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल वापरतात. अल्कोहोल हा जंतुनाशक असतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29. वारंवारतेचे SI एकक काय आहे? तर वारंवारतेचे SI एकक हे हर्ट्ज आहे. तर यामध्ये पर्याय डायऑप्टर, दुसरा क हर्ट्ज आणि मीटर. तर याचे बरोबर उत्तर आहे हर्ट्ज. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 30. आम्लामुळे निळा लिटमस पेपर कोणत्या रंगात बदलतो? तर पर्याय अ आहे काळा, निळा, लाल आणि नारंगी. तर याचे बरोबर उत्तर आहे लाल. आम्लामुळे निळा लिटमस हा लाल रंगात बदलत असतो. तर धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.